तुमच्या मोबाईलमधला गुगल पे तुम्हाला थेट 10 लाख रुपये लोन देऊ शकतो. हे खरं आहे की फसवणूक? अचानक गुगल पेवर प्री अप्रूव्ह लोन दिसत असेल तर अप्लाय करण्याआधी हे पूर्ण ऐका. फक्त 5 मिनिटात लोन मिळतो म्हणतात, पण पुढे EMI चा सापळा तर नाही ना. नमस्कार मंडळी, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सध्या अनेक लोकांना गोंधळात टाकणारा विषय अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजून घेणार आहोत. तो म्हणजे गुगल पेवर दिसणारा 10 लाखाचं लोन ऑफर. सध्या खूप जणांच्या गुगल पे ॲपमध्ये अचानक अशी स्क्रीन दिसू लागली आहे. प्री अप्रूव्ह लोन, इन्स्टंट पर्सनल लोन, अप टू 10 लाखापर्यंतचं लोन. हे पाहिल्यानंतर सहजिकच प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. हे खरंच लोन आहे का, की फक्त दाखवण्यासाठी आहे? गुगल पे स्वतः आपल्याला लोन देता का, की मग कुठला नवीन स्कॅम तर नाही ज्यात नंतर अडचण येऊ शकते? म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही गोष्ट लपवणार नाही. या लोन ऑफर मागचं पूर्ण सत्य, ते कसं काम करतं, कोण देतं, कोणासाठी योग्य आहे आणि कुठे सावध राहणं गरजेचे आहे, हे सगळं आपण सरळ आणि स्पष्ट प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घेणार आहोत, जेणेकरून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही. आता सर्वात आधी एक खूप मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. गुगल पे स्वतः लोन देतं का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. गुगल पे हा बँक नाही, गुगल पे NBFC सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुगल पे स्वतः एकही पैसा कोणालाही लोन म्हणून देत नाही. म्हणजेच तुम्हाला गुगल पेवरती जो 10 लाखांचा लोन ऑफर दिसतो तो गुगल पेचा स्वतःचा लोन नसतो. मग प्रश्न येतो, हे लोन कोणाचं असतं? तर हे लोन RBIने मान्यता दिलेल्या बँक किंवा NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी देतात. गुगल पे फक्त एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करतं, जिथे ते तुम्ही आणि बँका किंवा NBFC यांच्यात ब्रिज म्हणून काम करतं. म्हणजे लोनसाठी अर्ज करणे, KYC प्रोसेस पूर्ण करणे, कागदपत्र अपलोड करणे, EMI पाहणे आणि रीपेमेंट ट्रॅक करणे, हे सगळं गुगल पे ॲपमधून सोप्या आणि स्मूथ पद्धतीने करता येतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पैसा बँकेचा असतो, EMI बँकेलाच किंवा NBFCलाच जाते आणि गुगल पे फक्त संपूर्ण प्रक्रिया सोपी, जलद आणि कन्व्हिनियंट बनवतं. आणि गुगल पेला लोन देणारं समजण्या अगोदर नक्की लक्षात ठेवा, तो फक्त एक माध्यम आहे, लोन देणारा नाही. आता पुन्हा महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की 10 लाखाचं लोन ऑफर अचानक कसं दिसतं आणि सगळ्यांनाच दिसतं का? अनेक जण म्हणतात माझ्याच गुगल पेमध्ये हा ऑफर आलाय. तर यामागचं कारण असं आहे की साधा लोन ऑफर नसून तो प्री अप्रूव्ड लोन किंवा प्री क्वालिफाईड लोन ऑफर असतो. म्हणजे बँक किंवा NBFCने आधीच तुमची प्रोफाईल तपासलेली असते. लेंडर काय तपासतो? तर सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोअर, तुमची याआधी घेतलेली कर्जे वेळेवर फेडली आहेत का नाही, तुमच्या बँक खात्यातील व्यवहार कसे आहेत, नियमित इन्कम आहे का आणि साधारण किती उत्पन्न असू शकतं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि या माहिती आधारे बँक ठरवते की व्यक्तीला किती रकमेपर्यंत लोन ऑफर दाखवायचं. म्हणूनच गुगल पेवर मोठ्या अक्षरात अप टू 10 लाख रुपीज लोन असं दिसतं. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अप टू म्हणजे जास्तीत जास्त मर्यादा. याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्हाला पूर्ण 10 लाख रुपये मिळणारच. उदाहरणार्थ स्क्रीनवरती 10 लाख रुपये दाखवत असलं तर तुमची सॅलरी कमी असेल किंवा आधीच एखादी पर्सनल लोन चालू असेल तर अंतिम मंजुरी कदाचित फक्त 2 ते 3 लाखापर्यंतच मिळू शकते. आणि हो, लोन ऑफर प्रत्येकाच्या गुगल पेमध्ये दिसतोच असं नाही. तो फक्त काही सिलेक्टेड युजर्ससाठीच असतो, ज्यांची प्रोफाईल बँकेच्या निषकांमध्ये बसते. त्यामुळे कोणाच्या ॲपमध्ये ऑफर दिसतो आणि कोणाच्या नाही दिसत, यात काहीही गडबड नाही. चला तर गुगल पेवरून लोन घेण्याची पूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला गुगल पे ॲप उघडायचं आहे. ॲप उघडल्यानंतर होम पेज किंवा लोन्स फायनान्स या सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला लोनचा ऑफर दिसतो. त्या लोनच्या कार्डवरती क्लिक केल्यानंतर तिथे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं असतं की कोणती बँक किंवा कोणती NBFC तुम्हाला हा लोन देत आहे. म्हणजे लोन नेमकं कोणाचं आहे हे सुरुवातीलाच कळतं. यानंतर तुम्हाला किती रक्कम हवी आहे ते अमाऊंट सिलेक्ट करायचं असतं आणि त्यासोबतच टेन्युअर ठरवायचा असतो. साधारणपणे 12 ते 24 किंवा 36 महिन्यांचा पर्याय दिलेला असतो. अमाऊंट आणि टेन्युअर निवडल्यानंतर ॲप तुम्हाला सगळी महत्त्वाची माहिती दाखवतो, जसं की इंटरेस्ट रेट किती आहे, प्रोसेसिंग फी किती कापली जाणार आणि दर महिन्याला EMI किती बसेल. पुढच्या टप्प्यात KYC प्रोसेस येतो. यामध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा eKYC आणि काही वेळा बँक स्टेटमेंट देणं आवश्यक असतं. ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लोन ॲग्रीमेंट दाखवला जातो, ज्यामध्ये सर्व नियम आणि अटी दिलेल्या असतात आणि त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतात. एकदा हे सगळं कंप्लीट झालं की लोनची रक्कम थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते.
आणि EMI दर महिन्याला तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट पद्धतीने कापली जाते. प्रक्रिया पाहायला खूप जलद आणि सोपी वाटते, पण इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. घाईत एक्सेप्ट वरती क्लिक करू नका. पहिले टर्म्स आणि चार्जेस नीट वाचले नाही तर नंतर EMIचा ताण आणि आर्थिक दबाव खूप वाढू शकतो. आता आपण या लोनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इंटरेस्ट चार्जेस आणि त्यातून होणारे धोके समजून घेऊया. गुगल पे वरून मिळणारा हा लोन पर्सनल लोन कॅटेगरीमध्ये येतो. आणि पर्सनल लोन म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, यावरचा इंटरेस्ट इतर लोनपेक्षा जास्त असतो. म्हणजे होम लोन, कार लोन यापेक्षा महाग पडतो. सर्वात आधी इंटरेस्ट रेट बद्दल बोलायचं झालं तर तो पूर्णपणे सिबिल स्कोअरवरती आणि लोन देणाऱ्या बँक किंवा NBFCवर अवलंबून असतो. काही लोकांसाठी हा इंटरेस्ट रेट तुलनेने नॉर्मल असू शकतो, पण अनेक वेळा तो खूप जास्तही असतो. त्यामुळे फक्त इन्स्टंट लोन मिळतोय म्हणून आनंदी न होता इंटरेस्ट रेट नीट तपासणं फार गरजेचं आहे. यानंतर येतं प्रोसेसिंग फी. ही फी साधारणपणे 1% ते 3% दरम्यान असते आणि विशेष म्हणजे ही रक्कम लोन मिळण्याआधीच म्हणजे अपफ्रंट कापली जाते. त्यावरच पुढे GST वेगळा आकारला जातो. त्यामुळे तुम्हाला मंजूर झालेली पूर्ण रक्कम हातात येईल असं नाही. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढचा मोठा धोका म्हणजे लेट पेमेंट चार्जेस. जर एखादा महिन्यात EMI वेळेवर भरली नाही तर फक्त पेनल्टीच नाही तर एक्स्ट्रा इंटरेस्ट सुद्धा लागतो. याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो आणि भविष्यात कोणतीही मोठा लोन घ्यायचा झाला तर अडचणी येऊ शकतात. म्हणूनच एक गोल्डन रूल नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही एकूण EMI कधीही तुमच्या पगाराच्या 30 ते 40% जास्त नसावी. जर EMI यापेक्षा जास्त झाली तर दर महिन्याचा पगार हातात येण्याआधीच संपतो आणि आर्थिक तणाव वाढतो. त्यामुळे लोन घेण्याअगोदर भावनांपेक्षा आकड्यांवरती विश्वास ठेवा. आता सर्वात प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचा प्रश्न येतो, हा लोन नेमकं कोणासाठी योग्य आहे आणि कोणासाठी नाही. गुगल पे वरून मिळणारा हा इन्स्टंट पर्सनल लोन सगळ्यांनीच घ्यावा असं नाही. तर तुमच्याकडे मेडिकल इमर्जन्सी, घरात अचानक आलेली आर्थिक अडचण किंवा एखादी तात्पुरती गरज असेल आणि त्यावेळी तुमचं इन्कम स्टेबल असेल, तर महिन्याला पगार किंवा कमाई नियमित येत असेल, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि आधी घेतलेला लोन किंवा EMI तुमच्या नियंत्रणात असतील, तर अशा परिस्थितीत हा लोन विचारपूर्वक घेता येऊ शकतो. पण याचा उलट जर फक्त शॉपिंग, ट्रॅव्हल, महागडी गॅजेट्स घेण्याचं मन होतंय किंवा आधीच पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड, EMI यामुळे आर्थिक मार जाणवत असेल किंवा फक्त इन्स्टंट अप्रुव्हल मिळतोय हे पाहून एक्साइटमेंटमध्ये निर्णय घेत असाल, तर अशा वेळी हे लोन नक्कीच टाळलेला बरा. कारण अशा कारणांसाठी घेतलेलं लोन मोठ्या तणावाचं कारण बनू शकतं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इन्स्टंट लोन म्हणजे फ्री पैसा नाही. तो आज मदत करतो खरा, पण उद्या त्याची EMI वेळेवर भरली नाही तर क्रेडिट स्कोअर खराब होतो. भविष्यातील मोठे लोन अवघड होतात आणि मानसिक ताण वेगळाच वाढतो. त्यामुळे लोन घ्यायचा असेल तर गरज, उत्पन्न आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टींचा नीट विचार करून निर्णय घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सार असा आहे की गुगल पेवर दिसणारा 10 लाखांचं लोन कुठलाही जादूचा किंवा मोफत पैसा नाही. हा लोन बँक आणि NBFC कडून मिळणारा पर्सनल लोन आहे. फक्त गुगल पे ॲपमुळे त्याची प्रतिक्रिया थोडी जलद आणि सोपी आहे. आज आपण स्पष्टपणे समजून घेतलं की गुगल पे लोन नेमकं कसं काम करतो. 10 लाखांचा ऑफर दिसतो म्हणजे नेमकं काय, लोन घेण्याची पूर्ण प्रक्रिया काय आहे, त्यावर कोणते चार्जेस आणि धोके आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोन कधी घ्यायचं आणि कधी टाळावं. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असाल किंवा नवीन माहिती मिळाली असेल, कुणाला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचू शकत असाल, तर हा व्हिडिओ लाईक, शेअर नक्की करा. आणि अशीच पैशांची, लोनशी आणि आर्थिक निर्णयांशी संबंधित सोपी आणि खरी माहिती हवी असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गुगल पेमध्ये हा लोन ऑफर दिसतोय का आणि तुम्ही तो घेण्याचा विचार करत आहात का. तुमचा अनुभव इतरांनाही उपयोगी पडू शकतो. आणि शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची ओळ लक्षात ठेवा, लोन घेणं सोपं असतं पण फेडणं कठीण. त्यामुळे कॅल्क्युलेटर काढा, EMI नीट तपासा, तुमच्या उत्पन्नाशी जुळते का ते पहा आणि पूर्ण विचार करूनच कोणतीही आर्थिक निर्णय घ्या. तर मित्रांनो, आज आपण हे समजून घेतलं, त्याचा निष्कर्ष अगदी सोपा आहे. गुगल पेवर दिसणारा 10 लाखांचा लोन हा कुठलाही जादूचा किंवा फुकटचा पैसा नाही. तो बँका आणि NBFC कडून मिळणारा पर्सनल लोन आहे. बॉसवाला, बी द बॉस.